आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. समर्पित भावनेनं आयुर्वेदाचं अनुसरण करा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सल्ला. नागपुरात आयोजित आयुर्वेद पर्वाचा समारोप. अंभोरा हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. नागपूर महावितरणच्या वीज चोरीविरुद्धच्या मोहिमेत 10 दिवसात 220 जणांविरुद्ध कारवाई. आणि पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंड ठरला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा विश्वविजेता. आयुर्वेदाला आणि भारतीय उपचार पद्धतींना आता जगात मान्यता मिळत आहे. त्यासाठी केवळ पदवीचा आधार न घेता समर्पित आणि श्रद्धायुक्त भावनेनं आयुर्वेदाचं अनुसरण करून लोकांना दिलासा द्यावा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. आयुर्वेद व्यासपीठाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयुष मंत्रालयाच्या सहकार्यानं आयुर्वेद पर्वाअंतर्गत नागपुरात आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप आज नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी भारतीय चिकित्सा परिषदेचे अध्यक्ष डॉ. जयंत देव पुजारी, संस्थापक विनय वेलणकर, राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रजनी गोखले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना गडकरी यांनी ज्ञान आणि अनुभवानंतर पदवी मिळते, पण चिकित्सा क्षेत्रात आपल्या ज्ञानाचा परिणाम दिसल्यावर सन्मान मिळतो. त्यामुळे अभ्यासादरम्यान मिळालेल्या ज्ञानातून नैतिकता राखत योग्य औषधांचा वापर करून लोकांना व्याधीमुक्त करणं हा त्याचा परिणाम आहे. तंत्रज्ञानामुळे आता नवी उपकरणं आली आहेत, त्याचा योग्य वापर करण्याचा सल्ला देखील गडकरी यांनी दिला. प्रास्ताविकातून डॉ. रजनी गोखले यांनी चर्चासत्रात 9 राज्यांतून 3000 प्रतिनिधी सहभागी झाले आणि त्यात महिलांचा मोठा सहभाग असल्याचं सांगितलं. त्यानंतर आयुर्वेद व्यासपीठचा युवा अभ्यासक वैद्य हा नव्यानं सुरू केलेला पहिला पुरस्कार सोलापूरच्या मानसी कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. या अधिवेशनाच्या निमित्तानं आयोजित शोधप्रबंध, शिक्षक प्रशिक्षक, पोस्टर स्पर्धा, प्रॅक्टिशनर आदी गटात प्रत्येक 3 पुरस्कार देऊन सर्व वयोगटातील वैद्यांना सन्मानित करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांची आज जयंती. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत वसंतदादा पाटील यांना ट्विटरवरून अभिवादन केलं आहे. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास आणि कृषी उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयोग वसंतदादा पाटील यांनी राज्यात राबवला, अशा शब्दात ट्विटरच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनीही आदरांजली व्यक्त केली आहे. पावसाळ्यात महिनाभर पुराच्या वेढ्यात राहून संपर्क तुटणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील जुनगावला आता पोंभुर्णा आणि चामोर्शी मार्गावर 2 मोठे पूल बांधण्यात येणार आहेत. हे पूल जुनगाव आणि लगतच्या गावांसाठी कायम विकासाचा मार्ग ठरतील, असा विश्वास वन, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. जुनगाव ते पोंभुर्णा मार्गावरील पुलाचं भूमिपूजन करताना ते बोलत होते. या पुलासाठी 24,76,00,000 रक्कम मंजूर केली असल्याचं सांगून पालकमंत्री म्हणाले की जुनगाव ते चामोर्शी मार्गावरील दुसऱ्या पुलासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातर्फे 70 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही पुलांचं बांधकाम पुढील 2 वर्षाच्या आत पूर्ण करण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. नागपूर उमरेड मार्गावर असणाऱ्या अंभोरा इथं पर्यटन स्थळ विकसित करण्याकरिता सिंचन विभागातर्फे 200 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असून गोसेखुर्द बॅकवॉटरमध्ये कॅप्सूल लिफ्ट, हॉटेलिंग, क्रूज टुरिझम, जेट्टी प्रवास, जलपर्यटन यासारख्या उपक्रमातून अंभोरा हे जागतिक दर्जाचं आकर्षण असणारं पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येईल आणि तिथल्या 2000 तरुणांच्या हातांना काम मिळेल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल व्यक्त केला. NHAI अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे नागपूर उमरेड राष्ट्रीय महामार्ग 353D या रस्ते प्रकल्पाच्या चौपदरीकरण कामांचं लोकार्पण काल गडकरी यांच्या हस्ते उमरेड बायपासजवळ योग भवन इथं आयोजित कार्यक्रमात झालं. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमरेडचे आमदार राजू पारवे उपस्थित होते. नागपूर उमरेड हा चौपदरीकरण झालेला रस्ता 41 किलोमीटर लांब असून यासाठी 782 कोटी रुपये खर्च आला आहे. उमरेड ते नागपूर हा रस्ता ग्रीन रोड म्हणून तयार करण्यासाठी NHAI तर्फे रस्त्याच्या 3 मीटर अंतरापर्यंत वृक्षारोपण केलं जाणार आहे. या मार्गामुळे नागपूरबरोबरच उमरेड, भिवापूर, आरमोरी ही ठिकाणंही जोडली जाणार आहेत. या रस्त्यामुळे कोळसा, कृषीमाल यांची वाहतूक सुलभरित्या होणार असून त्यामुळे या परिसरातल्या उद्योगांचाही विकास होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे तलाव खोलीकरणाच्या कामातून रस्त्यांची दर्जेदार कामं पश्चिम विदर्भात झाली. त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यातही मांगली, हळदगाव, वडेगाव, उकडवाही, पांढराबोडी अशा 6 तलावांचं खोलीकरण झाल्यामुळे उमरेड भागातल्या शेतकऱ्यांना 1,06,72 घनमीटर एवढा जलसाठा उपलब्ध झाला असून त्यातून सिंचन आणि पेयजलाची सुविधा निर्माण होणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
उमरेड शहरासोबतच उमरेड भिवापूर या रस्त्याच्या चौपदरीकरणाचं कामही हाती घेणार असल्याचं सांगून उमरेड ते बुटीबोरी या रस्त्याकरिता केंद्रीय रस्ते निधीतून 20 कोटी रुपये देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं. नागपूर, उमरेड, वडसा, चंद्रपूर, गोंदिया या मार्गावरच्या ब्रॉडगेज मेट्रोच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून या कामालाही काही महिन्यात प्रारंभ होईल असं ते म्हणाले. याप्रसंगी उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाला गडचिरोली गोंदियापर्यंत नेणार असल्याचं सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. महावितरणच्या वतीनं नागपूर शहरात मागील 10 दिवसात राबविण्यात आलेल्या वीज चोरी विरुद्धच्या विशेष मोहिमेत 220 जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. नुकतेच प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी स्वतः शहरातील अनेक भागात भेट देऊन या मोहिमेत सहभाग घेतला आणि मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश दिले. महावितरणच्या वतीनं 2 नोव्हेंबरपासून शहरातील विविध भागांमध्ये वीज यंत्रणेची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीअंतर्गत मीटर, वीज खांबापासून मीटरपर्यंतची वायरिंग याची विशेष तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी अंतर्गत मागील 10 दिवसात एकूण 220 वीज चोरीची प्रकरणे आढळून आली. त्यांच्या विरोधात वीज कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळचे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ताजबाग विकासासाठी 132 कोटींचा आराखडा तयार केला होता. या आराखड्यातील विकास कामांच्या लोकार्पणाचा सोहळा ताजुद्दीन बाबा यांच्या दरबारात काल रात्री आयोजित करण्यात आला होता. हे धार्मिक स्थळ सर्वधर्मीयांचं श्रद्धास्थान असून या ठिकाणाच्या विकास कामाचा दुसरा टप्पा देखील लवकरच सुरू करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत दक्षिण नागपुरात मानेवाडा, बालाजीनगर इथल्या ई-लायब्ररीचा लोकार्पण सोहळाही काल आयोजित करण्यात आला होता. आमदार मोहन मते यांनी या लायब्ररीसाठी केलेला पाठपुरावा महत्त्वपूर्ण असून नागपूर विदर्भातील या पद्धतीची ही पहिली ई-लायब्ररी आहे. याचा निश्चितच तरुणाईला फायदा होईल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पणन हंगाम 2022-23 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत आज महाराष्ट्र शासनाचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचा शुभारंभ सहकारी धान गिरणी मर्यादित कारधा, पिंपळगाव सहकारी भात गिरणी मर्यादित तालुका लाखनी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी या खरेदी केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाची सुरुवात उद्यापासून होत आहे. विशेष म्हणजे एकाच वर्षात दोनदा संघ शिक्षा वर्गाचं आयोजन 1951 नंतर पहिल्यांदाच होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात तृतीय वर्ष वर्ग महत्त्वपूर्ण मानला जातो. संघात 1927 मध्ये नागपूरच्या मोहितेवाडा इथं पहिल्यांदा संघ शिक्षा वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे याच वर्षी मे महिन्यात तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्ग पार पडला आहे. त्यावेळी एकूण 735 शिक्षार्थी सहभागी झाले होते. कोरोनामुळे गेली 2 वर्ष या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन झालं नव्हतं. त्यामुळे मे महिन्यात झालेल्या शिबिरासाठी इच्छुक शिक्षार्थींची संख्या फार मोठी होती. एकाच शिबिरात सर्वांना सामावून घेणं शक्य नसल्यानं पुन्हा एका शिक्षा वर्गाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार उद्यापासून ते 8 डिसेंबरपर्यंत या शिक्षा वर्गाचं आयोजन करण्यात आलं असून तेलंगणा इथले प्रांत संघचालक दक्षिणामूर्ती हे शिबिराचे सर्वाधिकारी आहेत. सुमारे 700 स्वयंसेवक या शिबिरात उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राज्यात पक्षी सप्ताह साजरा केला जातो. वर्धा जिल्ह्यातील बहार नेचर फाउंडेशन आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं पक्षी सप्ताह आयोजित करण्यात आला. दररोज पक्ष्यांच्या विविध अधिवासांना निसर्गप्रेमी भेट देत आहेत आणि पक्षी निरीक्षण करत आहेत. पक्षी सप्ताहाचं उद्घाटन 5 नोव्हेंबरला मानस मंदिर परिसरात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा उपवन संरक्षक राकेश सेपट यांच्या उपस्थितीत झालं. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभूत करत इंग्लंडच्या संघानं विश्वचषक जेतेपद आपल्या नावे केलं. ऑस्ट्रेलियातल्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज पाकिस्तान आणि इंग्लंड संघांदरम्यान झाला. यात पाकिस्ताननं इंग्लंडसमोर ठेवलेलं 138 धावांचं लक्ष्य इंग्लंडनं 5 गड्यांच्या मोबदल्यात 6 चेंडू राखून पूर्ण केलं. इंग्लंडच्या संघाकडून बेन स्टोक्स यानं नाबाद 52 तर शान मसूद यानं नाबाद 38 धावा केल्या. 13 गडी बाद करणारा सॅम कुरान मालिकावीर आणि सामनावीर पदाचा मानकरी ठरला. विदर्भात सर्वत्र हवामान कोरडं राहणार असून येत्या 4 ते 5 दिवसात किमान तापमान 2 ते 3 अंशांनी कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. समर्पित भावनेनं आयुर्वेदाचं अनुसरण करा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सल्ला. नागपुरात आयोजित आयुर्वेद पर्वाचा समारोप. अंभोरा हे जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. नागपूर महावितरणच्या वीज चोरी विरुद्धच्या मोहिमेत 10 दिवसात 220 जणांविरुद्ध कारवाई. आणि
पाकिस्तानचा पराभव करत इंग्लंड ठरला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा विजेता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.